आणि छाया गोपाळाच्या बाया दोरे ओळगविली. आन छाया गोपाळाची बाया दोरे उळगडी. दोरे म्हणजे सुद्धा सुवर्णाचे अलंकार. आता अगोदर आता चरित्र झालेलं आहे. त्या बाईनं आमच्या देवांना सगळे अलंकार दिले, समर्पित केले आणि देवाने तिचे अलंकार तिला परत केले. हे छाया गोपाळाचं जे मंदिर होतं त्या बाईनं ही प्रक्रिया पाहिलेली होती. काय त्या बाईने ही प्रक्रिया पाहिलेली होती की तिला अलंकार दिले, देवाने परत दिलं. मग तिची भेट झालेली. तिनं आमच्या देवाला तिने सगळे आपले अलंकार काढले आणि आमच्या देवाला ते ओळगवले सगळे अलंकार. आणि म्हणते जीजी आपण तुला येऊ काय? ते म्हणतात ते तिला ती देव ती म्हणते देवाला येऊ काय? ते म्हणतात जा. अरे तिला वाटलं की नाटक करायला गेलो झालं बोलतच, नाटक करायला गेलो झालं बोलतच. मगाशी त्या बाईचे अलंकार देवाने त्या बाईने देवाना दिलं की तिने देवाने परत गेलं. हे तर माझे अलंकार द्यायलाच तयार नाही बोलतच झालं. म्हटलं पुन्हा येते जाऊ का? देवतांचा असे त्रिशुद्धी होईल. तिचा अंतर्भाव जाणला, तिचा अंतर्भाव जाणला आणि ती देवाने तिची अलंकार तिची अलंकार. धन्य ती छाया गोपाळाची बाई आहे. आणि नाटक करायला का होईना, काय नाटक करायला का होईना, परंतु क्षणभर तिला तो पूजनार्थी परमेश्वर मिळाला. दर्शन झालं, स्पर्शन झालं, संभाषण झालं. काय नाटक करायला का होईना, परंतु त्या छाया गोपाळाच्या बाईला तो परमेश्वर अवतार मिळाला. स्वामी श्री चक्रधर महाराज असं ड्रामा तरी करायला का होईना म्हणतात ना. काही सो वरवडे तरी सो सुवावा वरवडे करता भीतराशी ये. काय वरवडे करता भीतराशी ये. आपल्या टीकेला पक्ष येतात. लक्षात ठेवा. समाज व्यवस्था आमच्या स्वामींनी भंगून दिलेला, व्यवहार आमच्या स्वामींनी दाखवलेला. काही एखादा मार्गामध्ये आला नाही, कधी पुढची वाचीवरती हातात पोती घेऊन बसावं. काही नाही वाचली आली तरी चालेल, हातात पोती घेऊन बसावं किंवा हातामध्ये गाठी घेऊन बसावं. काही येणाऱ्याला समाधान वाटतं. काहीतरी हे करतात जर मोबाईलवरून बसत असला तर मग अशी परिस्थिती आहे. काही मग काय विपरीतत्व येणार नाही? विपरीतत्व काय येणार नाही? काय इथे गीत विखो म्हणतात देव. मग तुम्हाला सांगतो की हा जो व्यवहार आहे तो किती व्यवहार होऊ द्यायचा. म्हणून निदान बरोबर तरी सोंग करा, हळूहळू करता भितराशी. एक दारुडा होता, तुम्हाला सांगतो. एका महाराजांच्याकडे गेला. म्हणजे मला अनुसरायचं आहे, म्हणजे संन्यास घ्यायचा आहे. चालेल म्हणे, चालेल म्हणे, पण म्हणजे मला दारू प्यायचं मोठं व्यसन आहे. दारू प्यायचं मला मोठं व्यसन, मला दारू प्यावं लागणार. ते म्हणे बाबा असं असेल तर आपल्या घरी जा, उगाच माझ्या डोक्याला त्रास नको. दुसऱ्या एका महाराजांच्याकडे गेला. त्याने सांगितलं अनुसरायचं आहे, मला संन्यास घ्यायचा आहे, पण म्हणे मला दारूचं व्यसन आहे. म्हणे आपला बा तुला दंड होतो, आपला तुझ्या घरी जा. तिसऱ्या एका महाराजांच्याकडे गेल्यानंतर त्याने सांगितले मला अनुसरायचं, पण म्हणे मला जरा दारूचं व्यसन. चालेल म्हणे, चालेल प्यायची तुला तुला पी, तुला जेवढी प्यायची तुझी दारू पी. त्याला बरं वाटलं. म्हणजे गुरु असावं तर असा, काय गुरु असावं तर असा, म्हणे असा गुरु पाहिजे. काय गुरु लालची चेला अगर गोष्ट सांगायची आहे. गुरु लालची चेला अभिमानी दोनों खेळत राव, कथ कबीरा डोंगे दोनों चल पत्थर के राव. म्हणजे असा गुरु असावा तर तो अनुसरला. कपड्यामध्ये किती महत्व आहे ते सांगतो. कुणी बी टोपी घालून दाखवावी, काय कुणी टोपी घालून दाखवावी, कुणाचे काम नाही दाखवा. मोहन बाबू बरोबर आहे की नाही? डोई बुडून असे वस्त्र घालून कुणी मिरवावं, दाखवावी. कुणी दाखवावं. कोण ऐका त्या रे यातला एखादा भट्टोबास व्हायला कोण बघा, एखादी महादायसा व्हायला, उमायसा व्हायला कोणी तयार आहे का बघा.
त्याला त्यांनी त्या संन्यासीचे कपडे घातले आणि दारू ते प्यायच्या ज्या दारूच्या दुकानामध्ये तो जात होता त्या दारूच्या दुकानात तो गेला आणि नेहमीप्रमाणे टेबलावरती बसला. त्या दारूच्या दुकानाचा जो मालक जो होता तो मालक याची वस्त्राने पाहिल्यानंतर ती दारूची बॉटल नांदता एक दुधाचा ग्लास उघडून दूध आणून अरे म्हणे त्याला दंडवत करा. अरे म्हणे तुझं काय काय झालं, काय केलंस तू हे काय? तू खरोखर संन्यासी एवढा तू दारू पिणारा अट्टल दारू पिणारा तू वस्त्र बदलणे संन्यासी झालास म्हणून तो एक ग्लास दुधाचा ग्लास घेऊन चालून त्याने ठेवला. तो मनात झालं काय? मी तर बोलतोय दारू प्यायला आले, आता म्हणतोय काय दूध आणलंय. मग त्याचे जे सवंगडी होते ते सुद्धा सगळे पिणारे, कारण एकटा कधी कोण पित नाही, 4 जोडूनच प्यावं लागतं, त्याशिवाय त्याची टेस्ट येत नाही, त्याशिवाय त्याची टेस्टच येत नाही. मग त्याचे जे सवंगडी वाहते जोडीदार सगळे होते तेही सगळे जमले, कोण पाया पडतो, कोण काय पडते. महाराज नमस्कार, महाराज नमस्कार. तर याला मेल्यासारखं झालं. अरे मी महाराज झालोय पण हे कुठे सोडायचं आहे मला काय? मग त्याला सुद्धा तुम्हाला सांगतो नंतर लाज वाटली की ह्या वस्त्राला काय किंमत आहे काय? हे वस्त्राला काय किंमत आहे त्याच्यामध्ये बदल झाला. मग असं समजू नये की वस्त्र घातलेली महानुभावाला ती घालायची हिंमत लागते, ती घालायची हिंमत लागते. पण कोणी घालणार नाही वस्त्र, ती मिरवावं त्याने वस्त्र घालणं. सारंगपणे म्हटले जी जी ऐसे उच्च वर्णाचे देह आणि तुम्ही अनुसारा म्हणताय कसं काय जमायचं हे आपल्याच्यानं होणार नाही काय? ते जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला, व्यसन सुटलं. कारण त्याला आपली लाज वाटायला लागली. वस्त्र घातलेत ना, लाज वाटायला लागली. जर दारू प्यायला होतं त्याला लाज वाटायला लागली. तसं इथं तू म्हणतो वेशा नव्हे का विना पण अनुसर, तसे जरा वरवळे का विना पण तिला तो देव मिळाला, अलंकार ओळखवायला मिळाला. भाग्यवान आहे, असं भाग्य आपल्या पदरी यावं काय? केर परमेश्वर मला सासू म्हणते सुनाला काय वाटलं ते कर तुला काय करायचं, पण बाई नाम मी माहेरी जाऊ नकोस काय? सगळ्या सुविधा तुला देते, काय करायचं ते असेल ते कर. नाम घ्यावं परमेश्वराचं आणि म्हणावं प्रत्येक श्री चांगदेव राहो ओसावी यांची चरण शरण. बस चरण घ्यायचं प्रगट करणे. जाखंद्याकडे जन्मापासून आनंद आहे पण बाहुबली होता धृतराष्ट्रासारखा काही. बाहुबली होतं, त्याच्या भाऊमध्ये खूप बळ होत. आमच्या देवाना सकाळचा पूजा झाला. देव म्हणतात बाईसाना बाई या, आम्ही तुम्हाला जातांड्याचा खेळ कसा असतो खेळून जाऊ. जन्मापासून अंध होता, लक्षात ठेवा. अंगाच्या हातामध्ये बळ खूप असतं अंगामध्ये. देवदास बाई या, आम्ही तुम्हाला जातांड्याचा खेळ दाखवू कसा असतो. आमच्या देवानी बाईसांना बोलवलं आणि आमच्या देवानी 2 श्रीकर अशी वरती केली, अशी डोक्यावरती बोटामध्ये बोट घातली, असा श्रीकर घातली आमच्या देवानी. आणि एका बाजूला बाईसाई, एका बाजूला नाथोबासाई. देव म्हणतात ज्याचा भार जड त्याच्यावर डाव येणार, ज्याचा भार जड त्याच्यावरती डाव येणार. बाईसाने आमच्या कोपराच्या वरती दंडाला देवाना धरलं, एका बाजूला नाथोबासाने धरलं. आमच्या देवानी गोल अशी गिरकी, गोल अशी गिरकी आमच्या देवानी घेतली. नाथोबासांचं हात सुटलं काही, नाथोबासांचं हात सुटलं आणि नाथोबावरती डाव आला, नाथोबांच्या वरती डाव आला. नाथोबाच्या वरती डाव आल्यानंतर नाथोबाने आपले हात ऐकवरती डोक्यावर ठेवले, बोटामध्ये बोट घातली. एका बाजूला देव, एका बाजूला बाईस आहे काय. आमच्या देवाने लघुत्व स्वीकारलं आणि मग सिद्धी ज्याला आपण म्हणतो काय, त्यांच्या सिद्धी देवाने स्वीकारली आणि वजन आपलं हलकं केलं, वजन हलकं केलं. बाईसाचा भार जड झाला आणि बाईसांची हात सुटली, बाईसांची हात सुटली. डाव बाईसांच्या वरती आला, डाव बाईसांच्या वरती आला.
मग डाव बाईसांच्या वरती आल्यानंतर बाईसाने हात आपले ठेवले. एका बाजूला देव आहेत, एका बाजूला नाथोबा आहे. बाई माणूस काय उचलणार? बाईसाचे हात त्यांच्या आधी बाईसांचेच हात सुटायचे, काही त्यांच्या अगोदर बाईसांचेच हात सुटायचे. जातंद कडे लघुत्व प्रगती करणे तुम्हाला तुला आठवायचे आहे की सवंगडी झाला परमेश्वर. काय मी एकदा इथं आलो होतो, लहानपणी सुमलो होती. तसं वट्टोबासाला मी बघितलं. बाबाने आपल्या वट्टोबासाला गुंड्यावर गेली, मुक्यावर गेली. तशी लहान मुलाच्या ते मारामाऱ्या बाबा इथंच लावले होते. मी तो उभा होतो. काही म्हणजे मारामाऱ्या म्हणजे अशा नव्हे, प्रेमाचे असतात ते. तसं वट्टोबासाला गुंड्यावर घ्यावं लागलं, मुक्यावर घ्यायला लागलं. तसं आपल्या मोठ्या बाबाने इथं त्या मुलांना एकमेकाला मारायला लावलं. काय म्हटलं बरोबर आहे. काय अशा जगा असतात देवांच्या काळी घडल्या. आपणही का करू नये? काय आपण अशा म्हणजे काय असू द्या, एक शास्त्र किंवा त्याचा आधार पाठीमाग असतो, त्याच्या पाठीमाग काहीतरी हेतू असतो. मी आमच्या गुरुजीला दिलेला आहे. कुठे गेलो गुरुजी पैसे द्यायचे जाते, आमचं बघून ये, तमकं बघून ये, तमकं बघून ये. काय दिल्लीला गेलो होता, ते बघून ये सगळं. आमची म्हणजे दोन अधिकरण मी पाहिली की भविष्याचा वेध घ्यायला. त्यांना माहिती आहे पोराला काय पाहिजे, तारुण्य आहे, काय पाहिजे, कुठे मन नमलं पाहिजे का नको. काय भांड्यावर जर पात्र ठेवलं ना ते जास्तच उड्या मारतं, नाही काय. तसं तुम्हाला ही लोक म्हणजे अशा प्रकारचे थोर व्यक्तिमत्व अशा प्रकारचे होऊन गेलेले. आपण त्यांची काहीतरी आठवण करावी, त्यांनी जे काय केलेलं आहे त्यामुळे स्वतःचा हेतू नाही, पंथाचा दृष्टिकोन आणि भविष्य त्याच्यामध्ये आहे. आमच्या गुरूंचं तेच होतं. मी शिकावं, मोठं व्हावं, जसं तुम्हाला बसवलं साहित्याच्या, मलाही बसवलं होतं. पण मी ते सोडून दिलं. मला म्हटलं ब्रह्म व्हायला पाहिजे, मला नको आहे. पीएचडीला मला बसवू नाही पीएचडीला. पण म्हणजे पीएचडी काय करू? पीएचडी करणार काय? तसं तुम्हाला सांगतो इथं आहे की तो खेळ दाखवला, जन्मांतरचा खेळ दाखवला. अरे परमेश्वर बंदीशाळा आहे, जग हे बंदीशाळा आहे. काय जग हे बंदीशाळा, कुणीने येते भला चांगला, जो तो पथ चुकलेला, जग हे बंदीशाळा. काही जग हे बंदीशाळा. आणि म्हणून या बंदीशाळे किती बंदीवान आले, किती बंदीवान मुक्त झालेले आहेत. जरा येणार आहे, मरण येणार आहे. आपण गीत रामायण जेव्हा ऐकतो, गीत रामायण जेव्हा तो गडी मार्गांचा आपण काव्य आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जातो, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. आमचे गुरुजींनी त्यावेळेला आजारी असताना एक त्यांना लावून निरोप ऐकण्यासाठी गुरुजी म्हटले परमेश्वराचा ज्ञानी कोण जाणार दुःखमुक्त? काही परमेश्वराचा ज्ञानी आहे तो मुख्य दुःखमुक्त होणारा आहे. संसार व्यक्ती विठ्ठला काही मी त्याशी बोलले आहे तुम्हाला. काही व्याधातून सुटला विहंग जायचं. त्याचं आपलं जीवन अशा प्रकारचं असतं. काही आपलं जीवन अशा प्रकारचं सोडायला लवकर तयार होत नाही. बेडूक सर्पाचे या तोंडी जात असे बुडबुडी, पण मक्षिकाच्या आवडी न स्मरे काही. पण मक्षिकाच्या आवडी न स्मरे काही. सर्पाने बेडकाला तोंडात पकडलेले, अर्ध तोंडात गेलेले, अर्धा बाहेर राहिलेले आहे. तोंड बाहेर त्याचं आहे. मरणामध्ये मरणाच्या ह्याच्यात जातोय तो. त्याला मरणाचं त्याच्या त्या मरणाकडे लक्ष नाही आहे. तो बाहेर जे काय कीटक आहे त्या जीव असे लांबून तो खातोय. कोणतं बेडूक काय जात असे बुडे बक्षिकाच्या आवडी न स्मरे का. मरणाचं भय पाहिजे तुम्हाला मला. एका दिवशी जायचं आहे आपल्याला. अरे मरणाचं भय पाहिजे. आणि मरणाचं भय म्हणून सृष्टी चालली नसते. काय सृष्टी चालली नसती. म्हणून तुम्हाला म्हणतो तो मुक्त करणारा परमेश्वर त्याचं झालं पाहिजे. आणि त्याचं होणं म्हणजे अनुसरण आहे. त्याचं होणं म्हणजे अनुसरण आहे. तरच मुक्त होईल. बंदिवान आहे. काय बंदिवान आहे तुम्हाला सांगतो. स्मरण करावं. एक आपला मणी ओढावा. काय आपण मुक्त होतोय की आणखी सजा वाढत्या कोणी बघितलं? काय मुक्त होतोय का सजा वाढत्या कोणी बघितलं? मनी वडावा म्हणावं प्रतिष्ठानी श्री चांगदेव गोसावी यांची चरण शरण. दृष्टी एक आलिंबन, एक स्वभाव, एक विकार.
असं आहे ना, याच पक्ष आहे ना. एक यथा दृष्टी कालिंबन विकार व्यतिरिक्त अंतकरणी जो वेच त्याला आलिंबन म्हटलेलं आहे. पण मनाच्या ठाई विकार आणि आलिंबन दोन आहेत, कौनन्य आहे. आता दोनच आहेत काय? यथा दृष्टी कालिंबन स्वभाव एक विकार. जसं दृष्टीच्या ठाई एक आलिंबन आहे, एक स्वभाव आहे आणि एक विकार आहे, तसं मनाच्या ठाई सुद्धा एक आलिंबन आहे, एक स्वभाव आहे, एक विकार आहे. दृष्टीच्या ठाई आलिंबन म्हणजे आलिंबन रूपी पाहणं. एक स्वभाव म्हणजे डोळ्याचा पाहिजे हा स्वभाव, आणि एक विकार म्हणजे अन्यथा होऊन पाहिजे हा विकार. डोळ्याचा पाहिजे हा स्वभाव, जे पुढाला पाहणं धर्म आहे त्याचा. डोळ्याचा पाहिजे हा विकार, परंतु अन्यथा होऊन पाहणे. आपल्या डोळ्याचा पाहिजे हा स्वभाव आणि अन्यथा होऊन पाहणे हा विकार. काय? अन्यथा होऊन पाहणे हा विकार आहे. आसमंतात लंबन इति आसमंता चिलंबन इति आलिंबन जीव मनोरथादी आश्राये शून्यता ते निरालंबनता. माग दोषरूपी पदार्थाविषयी मनाचं लोंबलेपण सांगितलं, परंतु गुणरूपी पदार्थाविषयी तर मनाचं लोंबलेपण आहे किंवा नाही? आहे की नाही? आहे किंवा नाही? असमता चिदंबन इत्यादी अस्वंत मनाच्या अस्वंत भागाच्या ठाई जे लागलेपण आहे, लोंबलेपण जे आहे, त्याला आलिंबन म्हणा. म्हणजे गुणरूपी पदार्थ ही मनाचा लोंबलेपण आहे. गुणरूपी पदार्थ ही मनाचा लोंबलेपण आहे. तो कसा? काही पोत्या भरपूर आहेत, गठ्ठेचे गठे बांधून ठेवलेले आहेत, पण कधी काढून ते वाचायचं नाही किंवा अभ्यास करायचा नाही. काही कधी काढून ते वाचायचं नाही किंवा अभ्यास करायचा नाही. देवपूजेच्या पेट्या आहेत, स्वतःही कधी देवपूजा करायची नाही आणि अनेकालाही करू द्यायची नाही. काय तिचा उपयोग आहे? काही गुणरूपी पदार्थाविषयी सुद्धा आपल्याला आलिंबने त्याला उदाहरण दिले. काही त्याला हे उदाहरण दिलेले. अभ्यासाचं कुणी, वाचायचं कुणी. आणि म्हणून तुम्हाला तो गुणरूपी पदार्थाविषयी सुद्धा आलिंबन आहे. मग निरालंबी व्हावे ते कसे? जीव मनोरथादी जीव मनोरथ काही प्रसूत जीव मनोरथादी आश्राई. सरळ पक्षाही तोडून म्हटलं तरी चालतंय. जीव मनोरथादी आश्राई जे भविष्य काळार्थी म्हणतो मालिका करणे, असं होईल तसं होईल, याव करीन, गाडी घेईन, इनोवा घेईन, आमच्या घेईन, तमच्या घेईन, जरा 2 पारायण जास्त करू, हे करू, औषध करू म्हणत नाही का? भविष्य काळाविषयी म्हणून मालिका करतो. काही असा होईल काय? त्याला सुद्धा आलिंबन असतं. त्यालाही आलिंबन. किसी ने बर्फ से पूछा कि तुम इतने ठंडे क्यों हो? बर्फ आहे त्याने बरं चांगलं उत्तर चांगलं दिलं आहे. बर्फ म्हणतो की अरे मेरा अतीत भी पानी आहे, मेरा भविष्य भी पानी आहे, घमंड किस बात पर करू. भूतकाळी माझं पाणी आहे, भविष्यकाळी माझं पाणीच. पाण्याचा बर्फ जरी पुन्हा बर्फाचं पाणी म्हणा. घमंड कुठल्या गोष्टीवरती करायची? काय कुठल्या गोष्टीवरती घमंड करायचे? आपण त्यालाही आलिंबन म्हटले आहे. निरालंबी व्हावे ते कसे? शून्यता ते निरालंबन. शून्यता ते निरालंबनता. शून्यता ते निरालंबनता म्हणजे आलिंबनाचा त्याग केला पाहिजे. काय? आलिंबनाचा त्याग केला. आमच्या देवांचं एक आलिंबन आहे का? एकांकी पुरुष आहे, त्याचं काय आहे? त्याच्याजवळ एक झोळी. काय? झोळी एक आहे, त्यामध्ये गाठी आहे, पोती असेल, एखादा विशेष असेल, काही एखादा विशेष असेल, बाकी काय त्याच्यावर आलिंबन आहे? तेव्हा काहीच आलिंबन नाही. अनुसरायसाठी निघाला, पुढं पैसे मिळेल की नाही मिळतील, टक्का 2% मिळतील की नाही मिळतील, आचारामध्ये पक्ष येतो म्हणून गाठी बांधून घेऊन आला.
त्याला अनुसरण म्हणत नाही. आणलं आपल्या गुरुमित्राला समजा काय, अरे काय प्रसंगच पडणार नाही, देव रोगच होऊ देणार नाही, देव रोगच होऊ देणार नाही. किंवा अनुसरला की आचरण करायला निघाला, आगळी जोळी आगळी कुरपी पुराण मिळे वाहिले. तो पुरा तर एकांकित चाललोय सांग. एका मागं कोणतरी निघाला, कोणतरी अधिकारी निघाले होते, सगळ्या पंथात जाहीर झाले की निघाले वाजत गाजत घोड्या डोंगरात पुन्हा महिन्यातून पुन्हा आपल्या घरी गेले. काय असलं नाहीये, असं नाहीये. तर इथं तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचं नाहीये. आपल्याला जे करायचं आहे ते कीर्तीसाठी मानणीसाठी म्हणजे देवानं सांगितलं म्हणून मी करतो, त्या भावनेने आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून आमच्या काय होतं त्या, तर अशा प्रकारे आगळी झोळी आगळी कोपीर पुराणे मिळे म्हणून वाहिले नाही म्हणायचं. तर आमचं ते सुद्धा नाहीये. काय त्याच्या आगळी झोळी बिना आगळी कोपीर सुद्धा नाहीये, व्हायचंच नाही. पुरा देवाने आमच्या कालीमन ठेवलं. काय होतं, देवी सोडा कटीप्रती सोडा श्री मुकुटी आहे, श्रीकर हेच पाणी पात्र. काय श्रीकर हेच पाणी पात्र. आता आमच्या बरीच जण जेवतात त्या भांड्यात, काय कुणाचं चांदीच आहे, कुणाचं कसं भारी पितळच आहे. अरे कशाला जेवायचं त्याच्यामध्ये. काय मला तर म्हटलं ते भांडं तुमचं ते काय जमायचं नाही आपल्याला, नाही ते खातो तेच पदार्थ खायचे आहेत ना, मग ते हे टाक. काय आता साधीची जेवणाची भांडी वैराग्य आणि चांदीची सोन्याची काही सोन्याची भांडी काही सांगताय अशी आपण काही गुणाची हे करत नाही. परंतु दृश्य आहे समाजामध्ये ते सांगतो. काही दृश्य आहे ते समाजामध्ये ते सांगतो. त्याला आलिंगन असं म्हटलेलं आहे. ते का सांगितलेलं आहे, देवता स्मरणे निरालंबी म्हणजे आलिंबनाचा त्याग करून कसं राहावं, रिक्त राहावं. काय रिक्त राहावं, काय रिकाम टेकडं. एका 20 बघावी, वनडे बघावं, एखादी मालिका पाहिजे असं मालिका बघून बसलेले असतात. मग तिचं लग्न कधी होईल असं काय मागं आलं होतं, मग जर ती डिलिव्हरी कधी होईल इकडं लक्ष, त्यात ते काही सगळं खोटं असतं. पण ते आपल्याला आशा मोठी लागलेली असते बघायची. काही आपल्याला मोठी आशा बघायला लागलेली असते. तर आलिंबनाचा त्याग करून काय करावे, तो रिक्तच राहावे. काय देवता स्मरणे, देवता म्हणजे असती परीची अधिष्ठात्री, असती परीची अभिमानी जे देवता जे परमेश्वर, त्याचं स्मरण करा. स्मरण म्हणजे आठवण आहे, स्मरण म्हणजे आठवण आहे, त्याचं स्मरण करा. मग निराळंबी म्हटलं तर काहीच आलिंबन नसावं. काय काहीच आलिंबन नसावं. देवता स्मरणे परमेश्वराचा आलिंबन असावं. वर्तोबाचा म्हटलंच प्रतिसा. कुणाला प्रसादाचा आलिंबन आहे, कुणाला कशाचा आलिंबन आहे, कुणाला माझं आलिंबन आहे, पण श्री चक्रधराचं आलिंबन कुणालाच नाही. काय त्यात एक उठला, हा एक बाजारपाट्या होता, एक कोतळवास उठले, हा नव्हे मी कोतळा, हा नव्हे मी कोतळा, निघाले. पुन्हा उल्लेख नाही आहे. काय जेत गेल्या मेल्याची शुद्धी न लभे, जेत गेल्या मेल्याची शुद्धी न लभे. माणसाची आशा तृष्णा फार वाईट असते. काय शेवटी नरकात त्याला घेऊन जाते, ती माणसाची तृष्णा आहे. जेत गेल्या मेल्याची शुद्धी न लभे, परमेश्वराचं स्मरण करावं. आपली जे इष्ट दैवत आहे, आराध्य दैवत आहे, कारण वासनाने स्मरण हा मुख्य विधी आहे. संधानशीत पुरुषाला श्रीमूर्ती दास्य मुख्य विधी आहे, परंतु असंधानशीत पुरुषाला मुख्य विधी कोणता आहे, तर ते स्मरण सांगितलेलं आहे. स्मरणातून गेलेला परमेश्वर जवळ देवता स्मरण परंपरा चालू होता. मी ज्यावेळेला ब्रह्मविद्येचा अभ्यास करायला सुरुवात केली, मला गुरुजी आमच्या धर्माची पहिली टीका दिली. पहिले 3 पक्ष दिले आमच्या गुरुजी. का मला दिली, तर म्हणजे ज्यावेळेला मी प्रथम वेदापूर अभ्यासाला गेलो,
त्यावेळी बेलापूरच्या आपल्या मोठ्या बाबांनी मला हिंदू धर्मापासून सुरुवात केलेली आहे. हिंदू धर्मापासून मला द्यायला सुरुवात केली. तुला सुद्धा अन्यावरती सांगितलं नाही गुरुजींनी, पहिली तुला सुद्धा हिंदू धर्माची पहिली टीका सुरू. मग इथं हेतू आहे. देवता स्मरणे असं म्हटलं, परमेश्वर का ईश्वर स्मरणे म्हटलं नाही. देवता स्मरणे असं म्हटलं, ईश्वर स्मरणे किंवा परमेश्वर स्मरणे म्हटलं नाही. असं का? हेतू त्याच्यामध्ये आहे. परमेश्वर स्मरणे किंवा ईश्वर स्मरणे जर म्हटलं असतं तर त्यामध्ये नामाचं स्मरण कवळलं असतं. परमेश्वराच्या नामाचं स्मरण कवळलं असतं. आणि देवता म्हणतले येणे करून स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक हे सुद्धा कवळतात. कुठं म्हटलंय? पक्षहेतू आचारात अव्यक्ताच्या ठावणी भिक्षुक वासनिक पर्यंत देवताची पक्ष आहे. अव्यक्ताच्या ठावणी भिक्षुक वासनिक पर्यंत देवताच्या पक्ष आहे. किंवा देखील गा हात ठावेरी देवतीच्या ठाई वेचले पण व्हावे. देवतीच्या ठाई जसं त्याचा आहे तसं तुमचं आमच्या ठिकाणी व्हावं. देवतेच्या ठाई वेचले पण व्हावं. नाहीतर असं नाही सुखम निद्रा काय मटम भोजनम सुखम निद्रा ही त्याची लक्षणं सांगितलेली आहे. तसं असतं तर मग काय काय असं नाही पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराच्या नामाचं स्मरण करून जर वेळ उरला तर वासनिक भिक्षुकाच्या गुणरूपी गोष्टी कराव्या. दोषरूपी नाही. आपण तर गुणरूपी कधी करणार नाही. तुम्ही असा की मी असा. दोष काढल्याशिवाय आपला दिवस जाणारच नाही. तुम्ही असा की मी असा. काही वासनिक भिक्षुकाच्या गुणरूपी कराव्या गोष्टी कुठल्या? वेदाच्या बोधाच्या त्यागाच्या अनुसरणाच्या गोष्टी कराव्या. तुम्हाला कोणापासून बोध झाला, त्याला अमक्यापासून झाला, अनुसरण झालं, धन्यता माना. काही वेदाच्या बोधाच्या त्यागाच्या अनुसरणाच्या गोष्टी कराव्या. जर वेळ उरला तर काही पुरतोच. आणि म्हणून ईश्वर स्मरणे किंवा परमेश्वर स्मरणे न म्हणता देवता स्मरणे असं म्हटलं तर देव अर्थ वेगळा करतील म्हणून हेतू मानलेला आहे. मग स्मरण ते ठिकाणी सांगितलेलं आहे. आचारस्थळामध्ये आहे, अस्थिप्रियमध्ये आणि विचारस्थळामध्ये आहे. 3 ठिकाणी स्मरण सांगितलेलं आहे. विचारस्थळी जे जैसे पोळलेल्या सोन्याच्या परी असावा असा एक पुरुष आहे. किंवा विरणीचा 3 दृष्टांत विरणीचे आहेत. विरणीचे 3 दृष्टांत आहेत. विचारस्थळामध्ये जे स्मरण सांगितलंय, एकी आपण सापड करी एकीची नावे तो विकोच नव्हे. तिथे केवळ सन्निधानीचे पुरुष आहे. आचारस्थळामध्ये जे आहे ते सन्निधानाचे असन्निधानात आलेले आहे. आणि अस्थिप्रेमी जे आहेत ते केवळ असन्निधानीचे पुरुष आहेत. आणि भक्तो असन्निधान धर्म जिज्ञासा. म्हणजे सूत्र येतं स्मरण वाक्यामध्ये स्मरण, अनुस्मरण आणि सकृत स्मरण. स्मरण म्हणजे अष्टोप्रधान स्मरण. काय? अष्टोप्रहर स्मरण चालू असतो. काय बिघडते काय? बीपी तर वाढणार नाही, शुगर तर वाढणार नाही. केलं तर काही त्रास झाला तर बघूया. काही त्रास झाला तर बघू. अष्टोप्रहर स्मरण ही स्मरणाची मर्यादा आहे. सकृत स्मरण म्हणजे अष्टोप्रहर स्मरण. औरदशाच्या भजनाचा जो पुरुष आहे तो अष्टोप्रहर स्मरण. त्याची विस्मृती हा चढ आहे. 20 विश्व अवतार आणि 11 विश्व यथास्थिती. विश्व म्हणजे दिवसाचा 20वा भाग किंवा 72 मिनिटे किंवा 1 तास 12 मिनिटं विश्व त्याला म्हटलेलं आहे. विश्व म्हणजे दिवसाचा 20वा भाग किंवा 72 मिनिटं किंवा 1 तास 12 मिनिटं. अस्थिपरीमध्ये जे विचारस्थळामध्ये जे स्मरण सांगितलेलं आहे, चढ आणि यथास्थिती सांगितली.
आचारस्थळामध्ये जे स्मरण सांगितलेलं आहे यथास्थितीने उतार सांगितलेला आहे. आणि अस्थीपरीमध्ये चढ यथास्थितीने उतार सांगितलेला आहे. मास्टो अवदशाच्या बंधनाचा पुरुष जो आहे तो अष्टोपहर स्मरण करतो. विस्मृती हा चढबेशोध होऊन जातो. विश्व यथास्थिती आहे आणि 11 विश्व त्याचा उतार आहे. मग अवरदशाच्या बंधनाच्या पुरुषाचा उतार सांगता देव पुण्याच्या चढे. देव म्हणजे देवामध्ये जे अवतार झाले शिकोणी रांगोळी कडा याचे अवतार झाले. अशा अवतारकाने भजन करून जर ज्ञान झालं तो तशा प्रकारचा अधिकार निष्फळ झाला. सुकोणी रांगोळी कडा निर्णय. हा जो देव भजन आहे त्याचा 11 विश्व चढ आहे, 10 विश्व यथास्थिती आणि 6 विश्व उतार आहे. कारण अस्थिपरी चालू आहे. 6 विश्व त्याचा उतार सांगितलेला आहे. मग देव भजनाचा चढ सांगतो, उतार सांगता मनुष्य अवताराच्या भजनाचा जो पुरुष आहे त्याचा चढ येतो. त्याचा मनुष्य अवताराच्या भजनाचा म्हणजे अर्थ आपण ज्याला म्हणतो त्याचा जो आहे 6 विश्व चढ आहे, 5 वर्ष यथास्थिती 3.5 विश्व उतार. मग खाली निपुण प्रयत्नाशी तुम्ही घेतले त्याच्यामध्ये 3.5 विश्व चढ, 2.5 वर्ष यथास्थिती त्यांना उतार नाही. मग आपण यात कुठं बसतो ते बघायचं आहे का नाही काही. याचा आपला नंबरच नाही. याचा आपला नंबरच नाही. मग चढ आहे उतार आहे का नाही टीकेमध्ये असा प्रकार आहे. आणि म्हणून तुम्हाला हा निर्णय मानला. पूर्वनाची पात्र 4 आहेत. उभयदृश्य, औराच्छादनीचा परदृश्य, अपराच्छादनीचा औरदृश्य आणि 1 शेवडा परदृश्य. ही पूर्वनाची पात्र 4 आहे. ज्याला तेरेंच्या अवताराच्या ठिकाणी भजन घडून ज्ञान झालं त्याला वस्तू भजनीय म्हणतात. 12 विषय अवतार आहे. काय 12 विषय अवतार. कच्च मत्स्य पशु पक्षी वेळा पिसा मुकायुक्त सुकोणी रांगोळी कडा आणि तृटरूप अवदृश्य हे 12 विषय परमेश्वराचे अवतार आहे. त्याला काय तिरंजी अवताराच्या ठिकाणी भजन घडून ज्याला ज्ञान झाले त्याला म्हणतात वस्तू भजनीय. वस्तू असं ईश्वराच्या स्वरूपाला म्हणतात. वस्तू संबंधी शक्ती निश्चित. वस्तू असं परमेश्वराच्या स्वरूपाला म्हणतात. ज्याला मनुष्य अवताराच्या ठिकाणी भजन घडून ज्ञान झालं त्याला अर्थ असं म्हणतात. ज्याला अर्थ असं म्हणतात. ज्याला कच्च्या अवताराच्या ठिकाणी मत्स्य अवताराच्या ठिकाणी भजन घडून ज्ञान झालं तर निर्वेदशील असं म्हणतात. हा गुण उदयात येतो. या पुरुषाच्या डोळ्याच्या ज्या काकऱ्या आहेत ना त्या ओल्या होतात. स्मरण करताना ओलावून देवराची कुठेही क्रिया करताना त्याच्या डोळ्यामध्ये पाणी काकऱ्या ओल्या होतात. ज्याला कच्च्या अवताराच्या ठिकाणी भजन करून ज्ञान झालं त्याला भावल असं. त्याच्या डोळे आहेत त्याचे डोळे पाण्याने डबडबतात. ज्याला पक्षी अवताराच्या ठिकाणी भजन करून ज्ञान झालं त्याला प्रेमळ असं म्हणतात. त्याच्या डोळ्यातून एक टपका खाली पडतो. ही ओळखी आहे त्याच्या डोळे टपका खाली पडतो. आणि ज्याला पशु अवताराच्या ठिकाणी भजन करून ज्ञान झालं साधरव द्रव्येशी सवर्तमान. द्रव्येशी सवर्तमान साधरव द्रव्येशी सवर्तमान. त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रुपात त्यांची ओळख आहे. इंद्रालिकाच्या मूर्तीमध्ये परमेश्वराचा अवतार झाला. अशा अवतार ठिकाणी भूत भजन घडून जर ज्ञान झालं भजन सुकोने हा गुण उद्या ते पावतो. काटे एकेतरी सुकोन पर्याय ब्रह्मादिकामध्ये परमेश्वराने अवतार धारण केला. अशा ठिकाणी भजन गुण ज्ञान झालं तर रांगोळी हा गुण उद्या ते पावतो. रांगोळी हा गुण उद्या ते पावतो. हडाची रांगोळी करावी नायका. हडाची रांगोळी करावी नायका. आणि ज्याला शेष्यामध्ये अवतार झाला तर भूत भजन घडून ज्ञान झालं कड्याचा गुण उद्या ते पावतो. कटम कटेमान होऊन असावे तैसा का वारे उडेल आणखी पडेल. काय वारेने उडेल आणि ज्याला चतुर्भावदशाच्या भजन करून ज्ञान झालं सणधानी आग्रह सणदेन तळमळ हा गुण उद्या ते पावतो.
काही शरीरहानी तुटूरभाव दशा म्हणजे चिजळ इतका स्वीकार आहे. चिजळ इतका स्वीकार आहे. त्याला ज्ञान झालं, त्याला त्या ठिकाणी भजन, त्याला शरीरहानी आग्रह आणि अशरीरहानी काही आग्रह जर होय तर पोरा जीवास आग्रह नाही, आग्रह जर होय तर परमेश्वर ज्ञानियास प्रेम देते. तळमळी जन्मात झाली तयाशी परमेश्वर आपले प्रेम देत म्हणजे तळमळ. या पुरुषा लक्षात ठेवा, याला पूर्वभजन घडावं लागत नाही, याला पूर्वभजन घडावं लागत नाही. त्याचा गुणच अशा प्रकारे त्याला प्रेमाची गाठ घालून देतो. याला तळमळीच्या पुरुषाला पूर्वभजन घडावं लागत नाही. चेतन पात्रतेने आग्रह आणि जड पात्रतेने तळमळ हा गुण उद्या ते पाहू. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. याच्याकरता पार्श्वभूमी सांगावी लागते. पार्श्वभूमी याच्याकरता सांगतोय तुम्हाला की पुढे तशा प्रकारचे पक्ष येतील, काय कशा प्रकारचे पक्ष तसे येतील तुम्हाला समजलं पाहिजे, कळलं पाहिजे, म्हणून हा अर्थ मांडलेला आहे. 6:30 झाले, थांबूया इथं.